मागच्या वर्षीमध्ये सुद्धा इथे समोचन करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली होती सिद्धेश पाटील साहेबांनी, आणि यावर्षी सुद्धा ती संधी उपलब्ध करून दिली गेली, त्याबद्दल त्यांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. मॅचला सुरुवात होते आजच्या दिवसामधील क्वालिफायरचा हा मॅच आपण पाहतोय. अंतिम 5 मध्ये कोणता संघ पोहोचेल याकडे लक्ष वेधित झालंय. दुसऱ्या बाजूला तलावपाडा एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवरती हार्दिक. पहिलाच बॉल जरा जास्त एफर्ट्स या बॉलवरती लावले होते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. एक्स्ट्रा रन या ठिकाणी स्कोर कार्डमध्ये या ठिकाणी सुरुवात झाली, आणि संतोष सर आजचा जर विचार केला तर हार्दिकच्या नावावरती राहिला आजचा दिवस विथ द बॉलने. यस डेफिनेटली अगर कोई देखा जाए तो बल्लेबाज ने और गेंदबाज में यहाँ पर प्रभावित किया रहेगा तो हार्दिक, जिन्होंने अच्छा प्रदर्शन किया अपनी टीम के लिए, लेकिन बल्लेबाजों को भीड़ों के बीच में जकड़ कर रखना यह हार्दिक की खासियत है. बॅटची लिडिंग एज त्या ठिकाणी घेतली होती. चांगला उल्लेख तुम्ही घेतला हार्दिकचा, कारण ज्या प्रकारे आज त्याचा वेगेवरती स्वार होता आला नाहीये फलंदाजांना. प्रचंड वेगाने तो गोलंदाजी करत असतो. चांगले एफर्ट्स त्याने आजच्या दिवसामध्ये आपल्या टीमसाठी लावलेत, आणि यंदाचा हंगाम त्याच्यासाठी चांगला राहिला आहे डेफिनेटली. लेकिन हार्दिक, मैं आपको एक बात बता देना चाहूंगा कि टीम का पहला ओवर सबसे प्रमुख और अच्छा गेंदबाज लेकर आता है, और हार्दिक इस टीम के प्रमुख गेंदबाज है, उनमें से एक वन ऑफ द बेस्ट बॉलर उस टीम के, और पहला ओवर यहाँ पर डालना बहुत जरूरी होता है, और किस प्रकार से आप उसको डिलीवर करेंगे, हर गेंद के ऊपर आप प्रेशर बनाएंगे, वो भी बहुत निर्भर रहता है आने वाली ओव्हर्स के लिए, क्योंकि अगर आप अच्छा स्टार्ट देंगे तो आने वाले गेंदबाज भी अच्छा काम करेंगे. नक्कीच, आणि आजच्या दिवसामध्ये ते सातत्याने घडताना पाहिले मागच्या 2 मॅच मध्ये, कारण हार्दिक चांगली स्टार्ट मिळवून देतोय पहिल्या ओव्हरमध्ये, आणि त्यानंतर जे पुढचे 3 षटक आहेत, म्हणजे पुढचे जे 3 फ्रेश बॉलर आहेत त्यांनी चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये केले. हा बॉल मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता, शतश त्या ठिकाणी येत आहेत, कुठलीही चुकी त्यांनी केलेली नाहीये. चांगला झेल त्या ठिकाणी पकडलाय. विकेटचा पतंग, फलंदाज गॉन. थैंक यू हार्दिक. देखिए जो स्क्रीन पर बल्लेबाज हमें नजर आ रहे हैं नीतीश पाटिल, जिन्होंने अच्छी बल्लेबाजी पिछले मैच में की थी, मैन ऑफ द मैच भी थे, लेकिन इस मैच में देखा जाए तो खराब प्रदर्शन, सिर्फ 2 गेंदें खेली और अपना खाता भी नहीं खोल पाए. विकेट वहां पर सस्ते में वहां पर गवा दिया गया, और मैंने क्यों इस गेंदबाज के वहां पर तारीफ की. हार्दिक पाटिल इस टीम के मेन खिलाड़ी है, मेन गेंदबाज है, लेकिन पहले ओवर में वहां पर बड़ा झटका वहां पर देते हुए सामने वाली टीम के लिए बेहतर गेंदबाजी. अनेक सारे विकेट हॅट्रिक सुद्धा या गोलंदाजाच्या नावावरती आहेत, आणि त्याचे साक्षीदार नितेश कदम सर सुद्धा आहेत, कारण रॉकी ग्रुप चषकामध्ये याच गोलंदाजाने ती हॅट्रिक घेतली गेली होती, आणि याच संघामधील रवी राऊत साहेब आपल्याला पाहायला मिळते, त्याच्या आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यांच्या नावावरती सुद्धा हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली, विकेट हॅट्रिक. पुढचा बॉल हार्दिकच्या ओव्हरमधील चांगला बॉल. बॅटची एज जरूर होती, परंतु विकेट किपरने गॅदर केला नाहीये. जे हार्दिककडे व्हेरिएशन आहे आणि जो आत्मविश्वास आहे त्याला दाद द्यावी लागणार आहे. जी जरूर यहाँ पर, लेकिन देखा जाए तो मुझे लगा कि तो चलिए हार्दिक, हम चले मैदान की तरफ. वहाँ पर शानदार मैच यहाँ पर चलता हुआ. अगर यहाँ पर फील्डिंग साइड टीम यानी कि मावली तलावपाड़ा बी की टीम अगर जीतती तो उनको 5,000 रुपये का इनाम वहाँ पर दिया जाएगा अमेरिकन लैंडिंग ग्रुप की तरफ से. लेकिन यहाँ पर मौका है, माहौल है, दस्तूर भी है, सब कुछ यहाँ पर. नक्कीच, आणि अमेरिकन लँडिंग ग्रुपचा जर विचार केला तर मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी बक्षिसांचा पाऊस पाडला होता, आणि या सीझन मध्ये सुद्धा
या वर्षामध्ये सुद्धा तोच प्रयत्न त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचा एक सातत्याने प्रयत्न असतो की आपल्या खेळाडूंना म्हणजे आपल्या स्पर्धेमध्ये जे खेळाडू येतात त्यांना एक ऊर्जा देण्याचा प्रयत्न त्यांचा सातत्याने असतो. अर्थातच कार्तिकजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा बॉल भरपूर ऑप्शनच्या बाहेर होता. एक्स्ट्रा रन इथून ॲड केली जाईल स्कोरकार्डमध्ये. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 4 या आकड्यावरती 4 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. आणि इथून सँडी सर जर विचार केला तर आपण पाहू शकताय तलावपाडा बी टीमचा जो महत्त्वाचा भाग आहे म्हणजे बॅकबोन अर्थातच त्यांचा बॉलिंग अटॅक त्याच्यावरती चर्चा आपण करणार आहोत. या बॉलवरती मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न शतक त्या ठिकाणी येत आहेत. कुठलीही चुकी झालेली नाही आहे. गुड कॅच ऑफ क्वालिटी वाइडेस्ट लॉंग ऑनला या ठिकाणी शतक होते आणि त्यांनी कुठलीही चुकी केलेली नाही आहे. गुड कॅच. बेहतरीन कैच, आसान सा कैच वहां पर लपक लिया. ऐसा लगा था कि जब कनेक्शन हुआ था ऐसा लगा कि गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली जाएगी, लेकिन बीच में आए खिलाड़ी उन्होंने वहां पर आसान सा कैच लपक लिया. पवन घरत अब इनको जाना होगा वापस. विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे संजय. आणि मागच्या मॅचचा जर विचार केला तर संजयने चांगली इनिंग खेळली होती. संजयचा जर विचार केला तर तो 4थ्या क्रमांकावरती मैदानामध्ये आलाय. त्याच्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे. पहिल्या बॉलचा खेळ झाला धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 4 आणि 4 या धावसंख्येवरती दुसरा धक्का या ठिकाणी लागलाय. म्हणजे इथून पार्टनरशिप बिल्ड करता येत नाहीये बॅटर्सला. ती पार्टनरशिप बिल्ड करणं खूप गरजेचं आहे कारण आजच्या दिवसामध्ये सँडी सर आपण पाहिले धावा चेज होताना सातत्याने. इथे धावा चेस होतात पण इथून अशा अनुषंगाने जर गोलंदाजी चालू राहिली तर फलंदाज निश्चित स्वरूपामध्ये करणार तरी काय. अशा अनुषंगाने इथून गोलंदाजी होते. वारंवार विकेट घेण्याकरता जात आहेत. इथून वाचण्याकरता नाही जातात गोलंदाज, तर विकेट घेण्याकरता जातात. ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन आणखी एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. हा तोच फिल्डर ज्याने की चांगला कॅच देखील पकडला होता. त्याच्यानंतर चांगला थ्रो देखील बघितलाय. फक्त आणि फक्त सिंगल. हार्दिक इथून बघा, जर तुम्हाला लढायचं असेल, झगडायचं असेल तर कमीत कमी या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर 50 ते 55 धावा फायटिंग टोटल. कारण की संध्याकाळचं सत्र हवेचा वेग इथून प्रतिसाद देतो गोलंदाजांना, खेळाडूंना, सर्वांना देतो. ओव्हरचा पुढील बॉल हा दिशाहीन आहे. इथून दिशा भरकटली आहे. व्हाईट बॉल मयूर पाटील याचा विचार केला तर हा दिशाहीन बॉल आहे. तर मैदान दरम्यान आपण बघतोय अक्षय घरत आणि तसेच संजय यांना इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. जर तो आत्मविश्वास एका बाजूला संजयकडे आहे कारण या इनिंग मध्ये जर विचार केला तर 2 विकेट आतापर्यंत गेल्यात. लवकरात लवकर फलंदाज बाद झाल्यात आणि संपूर्ण दिवसामध्ये संजयांचा परफॉर्मन्स चांगला राहिलाय. चांगला परफॉर्म केलाय या मंचावरती. इथून ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. शतक त्या ठिकाणी येत आहेत. चांगले प्रयत्न दाखवले होते परंतु त्या प्रयत्नांना आलंय अपयश. बॉल निघून जाईल. 4 धावांकरिता सीमारेषा पलीकडे चौकार. खराब फिल्डिंग, अतिशय खराब फिल्डिंग इथून होताना पाहायला मिळाली. हा बॉल असं वाटलं की खेळाडूच्या हातामध्ये जाऊन स्थिरावेल. या शॉट मध्ये एवढी ताकद नव्हती की बाउंड्री लाईनला क्लिअर करू शकेल. लॉंग ऑफचा खेळाडू त्याने चुकी केली आहे आणि तसेच बॉल त्यांनी बघितला देखील नाही. त्याच्या हाताला स्पर्श करून बॉल नंतर त्यांनी वेग इथून प्राप्त केला गेला आणि त्याच्यानंतर बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु ऑलरेडी ऑफस्टॉमच्या बाहेर शफल झाले होते. त्यामुळे गोलंदाजाला एक बेनिफिट मिळालं. मागच्या बॉलवरती मयूरने आपल्या टीमसाठी संधी निर्माण करून दिली होती परंतु फिल्डिंगची चांगली साथ मिळालेली नाहीये. 4 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते डबल डिजिटमध्ये 10 या आकड्यावरती. पहिले षटक अत्यंत महत्त्वाचं होतं. हार्दिकने चांगली कामगिरी केली आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून चालत असताना गोलंदाज मयूर आपण पाहतोय. परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत एक्स्ट्रा बॉलचा जर विचार केला तर 3 एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळले गेलेत आणि इथून सँडी सर एक एक्स्ट्रा रन खूप महत्त्वाची आहे. एक धाव खूप महत्त्वाची आहे दोन्ही टीमसाठी. हार्दिक एक गोष्ट बघा, इथून टीम मध्ये एक चांगला बॅटर तुमच्याकरता हमेशा धावा बनवत नाही. एक चांगला गोलंदाज हमेशा तुमच्याकरता विकेट घेत नाही पण एक चांगला फिल्डर हमेशा तुमच्याकरता धावा वाचवतो. भले त्याचा परफॉर्मन्स खराब असेल पण तो फिल्डिंग मध्ये आपलं योगदान देणं फार महत्त्वपूर्ण असते आणि तो फिल्डिंग मध्ये देखील आपलं 100% योगदान देतो. आणि त्याच अनुषंगाने फिल्डर हा संघाचा एक आधारस्तंभ असतो. जर खराब फिल्डिंग होत राहिली तर निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला पराभवाच्या छायामध्ये देखील जावं लागेल. आणखी एकदा इथे बॅटची कडा लागली आहे. अक्षय घरत वारंवार प्रयत्न करत होते आउट होण्याचे पण अंततः त्यांना इथून आउट व्हावं लागेल, माघारी परतावं लागेल. अक्षय घरत बॅक टू द डग आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. धनंजय भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कर्णधार आहेत. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत आणि इथून सँडी सर फॉलो विकेटचा जर विचार केला तर पहिला विकेट गेला 2 वरती, दुसरा विकेट गेला 4 वरती, तिसरा विकेट गेला 10 वरती. म्हणजे पार्टनरशिप इथून बिल्ड करता आले नाही आहे बॅटर्सला. त्याच्यावरती कुठेतरी इथून लक्ष द्यावं लागणार आहे. इम्प्रूव्हमेंट करणं खूप गरजेचं आहे कारण इथून जर तुम्हाला अंतिम 5 मध्ये पोहोचायचं असेल, मागच्या 2 मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स तुम्ही दाखवलाय तर आता या मॅचमध्ये
तोच परफॉर्मन्स दाखवणं सुद्धा गरजेचं आहे. नवीन बॅटर धनंजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. फिफ्थ पोझिशनवरती, 5व्या पोझिशनवरती ते मैदानामध्ये आल्यात. तर त्यांची जबाबदारी सुद्धा इथून वाढले. तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा हार्दिकच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. या तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिला स्पेल त्याने अत्यंत महत्त्वाचा हाताळला होता. त्यामध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि महत्त्वाचा एक विकेट मिळवला होता. तोच परफॉर्मन्स पुन्हा एकदा अपेक्षित आहे. मागचं षटक जर पाहिलं तर 8 धावांचं राहिले, म्हणजे मागचे दोन्ही स्पेल गुणवंतांच्या नावावरती राहिल्यात. चांगला बॉल बरोबर या ठिकाणी आपण पाहू शकतात, खांद्याच्या लेवलने बॉल निघून गेलाय. चांगली गती सुद्धा या बॉलवरती होती. गुड बॉलिंग. आणि पंचांकडे त्याच्यानंतर दाद मागितली गेली आणि पंच आहेत ते कोण? विशाल नाईक सर. त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या नावाची चर्चा इथून स्वतःहून करून घेतली, कारण की त्यांचा परफॉर्मन्स एवढ्या चांगल्या प्रकारचा राहतो. मग ते महाराष्ट्रामध्ये असू द्या, महाराष्ट्राच्या बाहेर असू द्या, विशाल नाईक सर नावाजलेले पंच आहेत. यावेळेस बॉल हवेमध्ये उडवलाय, फिल्डर येतोय बॉलच्या खाली, त्याच्या मस्तकाला दस्तक. इथून टर्निंग पॉइंट येणारा संजयच्या बॅट मधून आला बिग हिट षटकार. थँक्यू. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतायत एकंदरीत 17 या आकड्यावरती 17 रन स्कोर करते लागला गेला. थोडासा हाफ वॉली त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि हाफ वॉलीला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला आणि सरळ पाठवून दिले 6 धावांकरिता. ही संजयची ॲबिलिटी या बॉलवरती पाहायला मिळाली. क्षमतादार खेळाडू आहे, आता ती क्षमता इथून दाखवून देणं गरजेचं आहे हार्दिकच्या विरोधामध्ये. चांगला बॉल, चांगला कमबॅक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लाईन अँड लेंथमध्ये इम्प्रोव्हायझेशन केलं गेलं आणि त्याचं सक्सेस सुद्धा त्याला मिळते. चेंडू फेकून झाला आतापर्यंत 3, धावसंख्या फलकावरती 17. या बॅटलमध्ये जरूर मजा येणार आहे, यात काही शंका नाही आहे. निश्चित स्वरूपामध्ये एक तेरी तो एक वेरी मैदानादरम्यान असं होतं, एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू माझा. झहीर भाई यांचे ते बॉल आहेत. ओव्हरचा पुढील बॉल आणखी एकदा बिगिट करण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसलाय. खेळाडू बॉल पर्यंत पोहोचला होता पण इथून कॅच ड्रॉप झालाय. हार्दिक, तुम्ही जर लेदर क्रिकेट खेळला असाल तर निश्चित स्वरूपामध्ये कोचचा एक प्रशिक्षण तुमच्याकरता असतं. जर तुम्ही बॉल पर्यंत पोहोचले, जर बॉल आणि तुमच्या हाताला जर संपर्क झालाय तर तो कॅच मानला जातो. इथून हा देखील कॅच ड्रॉप झालाय. नक्कीच हे जीवनदान या ठिकाणी मिळालंय. आता त्या जीवनदानाचा फायदा या ठिकाणी घ्यावा लागणार आहे संजयला, कारण संजय जर विचार केला तर बॅकबोन आहे कंदरपटे टीमचा आणि त्याला इथून त्याची महत्त्वाची कामगिरी दाखवून द्यावी लागणार आहे. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. हा बॉल चांगला लाईन अँड लेंथवरती होता. ऑफ ड्राईव्ह या ठिकाणी केला जातो. एक्स्ट्रा कव्हरला शतक पोहोचेल. लॉंग ऑफ थोडंसं वाईडिश होता. एकच जाऊ या बॉलवरती मिळते. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये असेल. धावसंख्या झालाय फलकावरती 20 रन स्कोर करते लागला गेला. म्हणजे तो प्रयत्न इथून सुरू झालाय 50 या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा, ज्या टोटलची आपण सातत्याने चर्चा करत होतो. पोहोचू शकतील हार्दिक. इथून जर चांगले प्रयत्न केले, चांगली बॅटिंग जर इथून केली तर होऊ शकेल. इथून विकेट करण्याचा प्रयत्न, फाईन लेगचं क्षेत्र इथून टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. इथून खराब थ्रो देखील आलाय. नॉन स्ट्राईक एंडवरती थ्रो येणं फार महत्त्वपूर्ण होतं, पण स्ट्राईक एंडवरती थ्रो आला. ओव्हर नंबर इथून बघा 3ची समाप्ती झाली. 7च्या सरासरी आतापर्यंत धावा पडल्या त्या फक्त आणि फक्त 21. लॉस ऑफ 3 विकेट. इथून हार्दिक बघा 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये कमीत कमी 25 धावा येणं फार महत्त्वपूर्ण असेल. आणि ते टार्गेट इथून तुम्हाला माइंडमध्ये ठेवावं लागणार आहे. त्या टार्गेट जर तुम्हाला स्कोर कार्डवरती उभं करायचं असेल 50 ते 55, तर इथून आक्रमकता घ्यावी लागणार आहे. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी 4थ्या ओव्हरमध्ये घेतला. आता त्या बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा होईल का? आमच्या प्रेक्षकांना जे स्टॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत ते दाखवले जात आहेत. आमचे कॅमेरामॅन प्रवीणजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक वन ऑफ द ग्रेट प्रोप्रायटर आपण पाहू शकतायत एडीबीएन. आणि आपण जी चर्चा करत होतो पुढच्या 2 षटकांमध्ये 25 ते 24 धावांची, आणि त्याच्या पहिल्याच बॉलवरती इथे षटकार आलाय. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑफस्टॉमच्या बाहेर शफल झाले, बॉडीला ड्रिल केला आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय लॉंग लेगला. एक उत्तुंग षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती एकंदरीत 27. 27 रन्स स्कोर कार्डवरती लागले गेलेत. पंचांच्या भूमिकेमध्ये आज 3 जे ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल नाईक सर, नितेश कदम सर, अमीर कवेरी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या तिन्ही पंचांनी आमच्या आयोजकांचे असो किंवा खेळाडूंचे असो किंवा प्रेक्षकांचे असो मन जिंकल्यात. राऊंड द विकेट न आलाय आणि त्याच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक या ठिकाणी आलाय.
बॉलला पाठवून दिलाय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे एक्झॅक्ट चौकार की षटकार. तर चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4 धावा. सँडी सर जर इथून विचार केला तर खेळपट्टीवरती 2 आक्रमक फलंदाज आहेत आणि त्यांची आक्रमकता या ठिकाणी दाखवत असताना एका बाजूला संजय आणि आपण पाहू शकताय धनंजय. चांगली बॅटिंग धनंजय भोईर इथून दहाडतोय. अक्षरशः आपण हार्दिक विचार केला होता की इथून तुम्हाला 25 धावा बनवायच्या त्या 12 बॉल मध्ये, पण इथून अशा अनुषंगाने जर बॅटिंग चालू राहिली तर इथून मी 30 धावा सांगतोय आणि इथून जर आणखी जर 30 धावा जोडल्या गेल्या तर तलावपाडा बी या संघाकरता एक कठीण समीकरण होऊ शकेल. वारंवार बघा धनंजय जो आहे ऑफ स्टॉपवरती शफल करतोय, त्याच्यानंतर स्टंप दाखवते की मला बोल्ड करा, पण त्या अनुषंगाने इथून गोलंदाजाचा बॉल शॉर्ट पडतो आणि त्याच्यावरती आक्रमण होतोय. चांगली रणनीती या ठिकाणी फलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस बॉल होता, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु या बॉलवरती अपयश मिळालंय. एक धाव या बॉलवरती येते. धावसंख्या जाऊन पोहोचत फलकावरती 32 षटकारामध्ये 32 धावा फलकावरती लागल्यात आणि इथून जर सँडी सर विचार केला तर पहिल्या 3 षटकांमध्ये 7च्या सरासरीने धावा येत होत्या, परंतु मागच्या 3 बॉलमध्ये तब्बल आपण पाहू शकताय 11 धावा येताना पाहायला मिळाल्यात. म्हणजे कुठेतरी इम्प्रोव्हायझेशन झालं बॅटिंग करत असताना मागच्या 3 बॉलमध्ये. निश्चित स्वरूपामध्ये इथून इम्प्रोव्हायझेशन जर झालंय, पण इथून आणखी जे बॉल आहेत त्याच्यावरती देखील आक्रमण करावं लागेल. उडवलाय बॉल हवेमध्ये, पण फटका फसलाय बॉलच्या खाली. फिल्डर येतोय, बॉलला जज देखील करू शकला नाही. आणखी एक इथून कॅच ड्रॉप झालाय. हार्दिक मी याच्या अगोदर देखील सांगितलं होतं की एक चांगला फिल्डर तुमच्या टीम मध्ये असणं फार महत्वाचं आहे. तो तुमच्याकरता धावा हमेशा वाचवेल, पण अशा अनुषंगाने जर तुम्ही मिसफील्ड होत राहिली तर ही मॅच तुमच्या पासून दूर जाईल. माऊली तलाव पाडा बी या संघाच्या माध्यमातून जरूर क्षेत्ररक्षणाची साथ खूप गरजेचं आहे. तो बाउन्स या ठिकाणी बॅटरला दिलेला नाहीये. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. या बॉलवरती 22च्या रूपामध्ये ही धाव या ठिकाणी आले आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 35. आता शेवटचा बॉल इथून बाकी आहे. या 4थ्या षटकामध्ये आपण जो विचार करत होतो, जी चर्चा आपण करत होतो की 25 ते 26 धावांपर्यंत पोहोचण्याची, इथून पहिल्या ओव्हरमध्ये म्हणजे इथून 12 बॉलमध्ये आपण चर्चा करत होतो. त्यामध्ये आतापर्यंत 13 धावा येताना पाहिल्यात. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गोलंदाजाने कुठेतरी परिवर्तन केलंय स्वतःमध्ये, ह्यात काही तीर मात्र शंका नाहीये, कारण ज्या प्रकारे पहिल्या 2 बॉलवरती स्ट्रोक आले होते त्यानंतर चांगली कामगिरी या ठिकाणी गोलंदाजीची आपण पाहतो. एंड ऑफ दी 4th ओव्हर 4 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या 36 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. म्हणजे कुठेतरी रन रेट इथून इम्प्रूव्ह झालाय. यस निश्चित स्वरूपामध्ये पण इथून गोलंदाज यश पाटील मी याची प्रशंसा करेन. पहिल्या 2 बॉलवरती आल्या होत्या त्या 10 धावा आणि पण त्याच्यानंतर चांगला कमबॅक केलाय. पुढील जे 4 बॉल होते त्याच्यावरती फक्त आणि फक्त 3 धावा. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची आणि आज जर विचार केला तर यशचा दिवस राहिलाय. एक अर्धशतक त्याच्या नावावरती राहिला आपल्या घरच्या मैदानावरती, कारण खेळपट्टीचा सातत्याने त्याला अनुभव आहे. याच मैदानावरती तो प्रॅक्टिस सेशनमध्ये सातत्याने काम करत असतो, त्यामुळे त्याचं बेनिफिट त्याला मिळते. परंतु कुठेतरी दुसऱ्या बाजूला विचार केला तर खंदरपडा टीम एक हार न मानणाऱ्यांपैकी एक टीम आहे आणि सध्या तरी धनंजय आणि संजयची कामगिरी आपल्या टीमसाठी करतायत ती आतापर्यंत चांगली राहील आहे. शेवटच्या 6 बॉलचा इथून खेळ बाकी आहे. आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये जरूर 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे आणि ती एक फायटिंग टोटल असू शकते, कारण बॉलिंग अटॅक जर तुमचा कॉन्फिडन्सने बॉलिंग करत असेल तर त्या धावा रोखल्या जाऊ शकतात 5 ओव्हरमध्ये. निश्चित स्वरूपामध्ये कुठली मॅच तुमच्याकरता इझी होणार नाहीये. तुमच्या आत्मविश्वासावरती सर्व काही निर्भर आहे. आत्मविश्वास नावाचा पक्षी मित्रांनो, तुम्हाला तो झाडावरती नव्हे तर तुमच्या मनामध्ये बसवावा लागेल. जर तुम्ही मनामध्ये जर ठाणलं तर यस मी हे करू शकेल, तर डेफिनेटली मी करून दाखवू शकतो. माझ्यामध्ये क्षमता आहे, मी माझ्या टीमच्या हितासाठी, मी माझ्या गावाच्या हितासाठी मी सर्व काही करून दर्शवेल, पण ते इथून करून दाखवावंच लागेल. जर अशा अनुषंगाने इथून जर धावा बनल्या तर इथून एक सन्मानजनक स्कोर हार्दिक माझ्या मते तर स्कोर कार्डवरती उभा राहील. या ओव्हरमध्ये कमीत कमी 15 ते 16 धावा जरूर स्लॉग गोलमध्ये ते स्लॉग हिट्स खेळावे लागणार आहेत. इथून हुक करण्याचा प्रयत्न झाला. शतशत त्या ठिकाणी येत आहेत परेश. कॅच ड्रॉप. इनिंगचा जर विचार केला तर भरपूर कॅच ड्रॉप झाल्यात, मिसफील्ड भरपूर झाल्यात. या 2 गोष्टी जरूर येणाऱ्या काळामध्ये त्याचे परिणाम सोसावे लागतील. तर हार्दिक आपण बघा कॅचेस देखील सुटतायत आणि त्यांच्या समवेतीतून धावा देखील बनल्या जात आहेत. आतापर्यंत मला आठवते 3 ते 4 कॅच सुटलेत आणि त्याच्यावरती धावा देखील बनल्यात. जर अशा अनुषंगाने जर खराब फिल्डिंग चालू राहिली तर इथून पराभवाच्या छायामध्ये देखील जाऊ शकेल माऊली 11 तलावपाडा बी चा संघ. याच्यामध्ये शंका नाहीये, क्रिकेटच्या जगतामध्ये क्रिकेट कोणाचं झाला नाहीये. जो चांगला परफॉर्मन्स करेन, जो चांगली झुंज देईन, डेफिनेटली विजय त्याच्या उंबरड्यावरती उभा राहील. नक्कीच कुठेतरी ज्या प्रकारे त्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत या बॉल नंतर.
सरळ बॅटचा वापर केलाय. लॉंगनला शतषक आहेत. हार्दिक त्यांना बेट करून बॉल निघून जाईल. फ्लॅट अँड फ्युरियस बॉलला फेकून दिले लॉंगनला षटकार. थँक्यू डीजे. हार्दिक आपण बघा संजय कनेरा यांचा विचार केला 9 बॉलमध्ये आतापर्यंत त्याने 18 धावा बनवल्यात, पण इथून हवेचा देखील वेग आला आणि त्या वेगाच्या सोबत बॉल देखील बाउंड्रीच्या पलीकडे फेकून दिला गेला. ओव्हरचा आणखी पुढील बॉल इथून कदाचित 9 स्ट्रायकांच्या बॅटरला लागलाय. इथून सिंगल धावी ते सहज आणि सोप्या प्राप्त होईल. संजय आणि धनंजय यांचा विचार केला आतापर्यंत या दोघांनी चांगल्या धावा बनवल्यात. मी सांगितलं होतं की संध्याकाळचं सत्र हार्दिक एवढं इझी होणार नाही धावा बनवणं. मी सांगितलं होतं की 50 ते 55 धावा, पण इथून आतापर्यंत म्हणल्या तर 44-44 धावा 3 बॉल शिल्लक आहेत. शेवटच्या 3 बॉलमध्ये एक कमीत कमी मोठा हिट, एक सन्मानजनक स्कोर कार्डवरती 44 फलकावरती आपण पाहतोय आणि बरोबर 3 बॉलमध्ये एक मोठा स्ट्रोक जरूर अपेक्षित असणार आहे. ज्या प्रकारे क्रिकेटच्या विश्वामधील जे प्रगती करतायत आमचे खेळाडू आपण पाहू शकता. यंगस्टर असतात, परंतु कसं असते ना सँडी सर, काही खेळाडू असतात जे यंगस्टर असतात, 2 मॅचमध्ये तुम्ही जर चांगले खेळा तर तुमचे पाय लगेच हवेमध्ये जातात. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक पोहोचतंय त्या ठिकाणी आणि यस यावेळेला कुठलीही चुकी केलेली नाहीये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चांगला झेल त्या ठिकाणी कंप्लीट केलाय. विकेट जातोय फलंदाज धनंजय गॉन. आणि तशा प्रकारे थँक्यू डीजे तुम्हाला थांबवतोय. आणि तुम्ही हार्दिक एक उल्लेख केला होता की यंगस्टर खेळाडू 2 मॅचेस जर चांगल्या खेळत हवेमध्ये जातात, मग त्यांच्याकरता एक टिप्पणी आहे आमच्याकडे. पतंग असो किंवा माणूस असो, जर जास्त हवेमध्ये गेला तर ऑटोमॅटिकली दोर ती कापली जाते आणि ती कट होते. जर तुम्ही जेवढं जमिनीवरती राहाल निश्चित स्वरूपामध्ये एवढं आसमानाकडे म्हणजे तुम्ही आकाशाकडे बघू शकाल, तर तुमचा परफॉर्मन्स देखील तितकाच फार महत्त्वाचा आहे. फुगणं फार महत्त्वाचं नाहीये. तुमच्याकडे जर क्षमता असेल तर निश्चित स्वरूपामध्ये जे प्रेक्षक वर्ग आहे ते देखील तुमची प्रशंसा करतात. आम्ही देखील वारंवार करणार आहोत, पण इथून चांगल्या दर्जाचा कॅच टिपलाय. इथून कॅच टिपलाय. मॅचमध्ये कमबॅक झाला थोडाफार, पण जे 2 बॉल शिल्लक आहेत नवीन बॅटर तो फेस करेल. इथून ही चांगली महत्त्वाची गोष्ट असेल. नक्कीच फ्रेश बॅटर स्ट्रायकिंगवरती असेल. त्याच्या विरोधामध्ये चांगला बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय. स्ट्राईक आपल्या जवळ घेण्याचा प्रयत्न आहे संजयचा. इथून रनआउटच्या रूपामध्ये विकेट जाईल. चला लगेचच नवीन बॅटर जो आहे प्लीज आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. जास्त वेळ न दवडता चला न्यू बॅटर लगेच आपण मैदानामध्ये दाखल व्हा. आणि कधी कधी बेस्ट बॉलर भेटतं, बेस्ट बॅट्समन भेटतं, मॅन ऑफ द सिरीज भेटतं, तेव्हा काही खेळाडूंना गर्व चढतो की मी खूप मोठा क्रिकेटर झालो. परंतु तसं नसतं मित्रांनो. तुमचे पाय जर जमिनीवरती राहिले तर क्रिकेट तुम्हाला आहे भरपूर काही देण्याकरिता. निश्चित स्वरूपामध्ये क्रिकेटचा असा खेळ हार्दिक जो तुम्हाला डोक्यावरती घेतो आणि जर कदाचित तुमचा खराब परफॉर्मन्स असेल तर पायाखाली देखील तुडवतो. हा क्रिकेटचा खेळ आहे. तुम्ही चांगलं प्रदर्शन करा, तुम्ही चांगलं इथून प्रयत्न करत राहा, तुम्हाला क्रिकेटच्या जगतामध्ये तुमची वाव मिळेल, प्रशंसा केली जाईल. पण ज्या दिवशी तुम्ही खराब प्रदर्शन करणार त्यावेळेस तुम्हाला शिव्या ऐकण्याकरता देखील तयार राहावं लागेल. शेवटचा बॉल त्याच्यावरतीतून आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल बराच वेळ हवेमध्ये आणि आणखी एकदा कॅच सुटलाय. 2 धावा देखील त्याच्यासोबत लीक झाल्या. तिसऱ्या करता प्रयत्न आहे आणि इथे पंचांना प्रश्न विचारलाय. 2+ विकेट बनल्या जातात. त्या 46 धावा जिंकण्याकरता 47 धाव संख्येचं आव्हान असेल. 47चं टार्गेट समोर ठेवलं गेले. चला लगेच आपण क्षेत्ररक्षक लावून घ्या. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 2 बॅटर्स सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. आणि आजच्या दिवसामध्ये सँडी सर आपण पाहिलं प्रत्येक सामना 5-5 षटकांचा. 11:30 वाजता सामने सुरू झाले, परंतु आयोजकांना दाद द्यावी लागणार आहे. त्यांच्या मेहनतीस या ठिकाणी दाद द्यावी लागणार आहे. हॅट्स ऑफ यू. ज्या प्रकारे प्रत्येक सामना म्हणजे शेवटचा सामना आहे आणि शेवटचा सामना सुद्धा आपण पाहतोय 5 षटकांचा झालाय. भरपूर जर पाहिलं तर सामने आजच्या दिवसामध्ये होते आणि कमी वेळ आपण पाहतोय. शेवटचा सामना सुद्धा 5 षटकांचा होता ना. मॅच या ठिकाणी आपण पाहू शकता या 2 संघांमध्ये. आणि सध्या बॉलिंग समरी या ठिकाणी पाहायला मिळते. हार्दिकचा एक सक्सेसफुल स्पेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्याच्या विरोधामध्ये फक्त 13 धावांनी महत्त्वाचा एक विकेट मिळवला. त्याच्या सोबतीने मयूरने सुद्धा चांगली कामगिरी केली. 8 धावा त्याच्या विरोधामध्ये आल्या. 2 विकेट त्याने मिळवले. परंतु त्यानंतर यश पाटील आणि जतीन पाटील या 2 गोलंदाजांच्या विरोधामध्ये चांगल्याच धावा येताना पाहायला मिळाल्या. डेथ ओव्हर्समध्ये त्या 2 गोलंदाजांनी धावा भरपूर खर्च केल्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि 2 बॅटर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत.
तलावपाडा परिसरामधील तलावपाडा गावामधील एक सुंदर व्यक्तिमत्व आपण पाहतोय. रमाकांतजी पाटील साहेब आपण पाहू शकताय. ते एक चांगले उद्योजक आपण पाहतो आणि चांगलं नेतृत्व त्यांचं सातत्याने आपण पाहिलं आणि त्यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलं गेले. त्यांचं सुद्धा हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. चला मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात या ठिकाणी होईल. चला 2 बॅट्समन प्लीज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. माऊली लेन तलावपाडा बी टीम लवकरात लवकर 2 बॅटर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 47 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचं. एक चांगली टोटल या संध्याकाळच्या सत्रामध्ये स्कोर कार्डवरती बिल्ड केली गेले. 2 पॉवर प्ले ओव्हरमध्ये ती 2 पॉवर प्लेची ओव्हर खूप महत्त्वाची असणार आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. कारण आजच्या दिवसामध्ये सातत्याने आपण पाहिलं बॅटिंग पॉवर प्लेमध्ये ते धावा येताना पाहिलेल्या नाही आहेत. सातत्याने गोलंदाजांच्या नावावरती राहिल्यात. 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एका बाजूला मयूर आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या सोबतीने बॅट्समन आपण पाहू शकतायत प्रतीक. पहिल्याच बॉलवरती हुक करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला शतषक आहे. एकच जावं या बॉलवरती मिळेल. मागच्या इनिंगचा जर विचार केला तर सँडी सर 3 ओव्हरमध्ये फक्त 21 होत आहेत. इथून पुढच्या 2 ओव्हरमध्ये ज्या धावा जबरदस्त आल्या. आपण जी चर्चा करत होतो 50 पर्यंत पोहोचण्याचा त्याच्या दिशेने जरूर पोहोचले होते. इथून 50 बनल्या नाहीत पण हार्दिक इथून ज्या काही बनल्या त्याच्यामध्ये इथून संतुष्ट होऊन इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. ते म्हणतात ना मिले तो सब्र करो शुक्र करो ना मिले तो सब्र करो. इथून चांगलं तुम्हाला प्रदर्शन करावं लागेल. इथून तुम्हाला जेवढ्या धावा मिळाल्या त्याच्यामध्ये तुम्हाला संतुष्ट होऊन चांगली गोलंदाजी करावी लागेल. थोडंसं फंबल थोडीशी मिसफील्ड पण याचं नुकसान काही जास्त होणार नाहीये. इथून सिंगल धाव फलकावरती जोडली जाईल ना. हार्दिक आपण बघा इथून या धावा आहेत त्या माझ्यामध्ये तर कमी नाहीयेत. टेनिस कडच्या पटलावरती कधी काय घडू शकेल. नुकतीच आम्ही लाईव्ह मध्ये मॅच बघत होतो. पण विचार केला तर एक फलंदाज होता त्याने 4 बॉलमध्ये 4 षटकार मारले होते पण शेवटच्या बॉलमध्ये एका धावसंख्येची आवश्यकता होती त्याला ती बनली नव्हती. म्हणजे क्रिकेटचा खेळ कधी देखील काही घडू शकेल. फटका इथून आणखी एकदा चांगला सहजवलाय. खराब फिल्डिंग आणि खराब फिल्डिंगच्या चालत्या स्वरूपामध्ये बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे मयूर पाटीलच्या बॅटमधून चौकार. हा चुका कुठेतरी येणाऱ्या कालामध्ये त्याचं भुगतान करावं लागणार. या मिस्टेक इम्प्रूव्ह करणं खूप गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं खूप गरजेचं आहे. फुलटॉस बॉल होता फक्त मनगडाच्या सहाय्याने बॉलला पाठवलं स्क्वेअर लेगला. जो क्षेत्ररक्षक होता शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये त्याच्या मदतीतून चुकी झाली. धावसंख्या फलकावरती 6-3 बॉल्स केला आतापर्यंत झालाय. एक चांगली सुरुवात इथून अपेक्षित आहे माऊली लेन तलावपाडा बी टीमला आणि ती सुरुवात करून देण्याचा प्रयत्न सध्या प्रतीक पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मयूर पाटील या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. याच संघाने आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये उच्चांक सुद्धा गाठलाय. बॅटिंग लाईनअप मजबूत आहे. इथून हाकण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांकडे अपील जरूर झाली होती. अपीलमध्ये तितकासा आत्मविश्वास नव्हता. निश्चित स्वरूपामध्ये आणि विशाल नाईक सर तटस्थ आपल्या जागेवरती उभे होते. त्यांनी सांगितलं की ऑफस्टंपवरती इथून बॉल ची लाईन इथून ऑफस्टंपच्या बाहेरची होती. त्या अनुषंगाने इथून त्यांनी तो निर्णय फेटाळून लावला गेला आणि इथून सिंगल धाव फलकावरती जोडली गेली लेग बायच्या स्वरूपामध्ये. इथून आपण पवन घरत यांना बघतोय. त्यांना इथून विकेट घ्यावी लागेल. जर विकेट घेतल्या नाही तर या मॅच मध्ये तुम्हाला बनून राहण्याची संधी मिळणार नाहीये. 7 धावा फलकावरती आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल इथून चांगल्या पद्धतीने आणखी एकदा इथून सेन्सिबल प्रकारे खेळून काढला जात आहे. इथून आक्रमण नव्हे तर याच्यानंतर पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज आतापर्यंत पाहायला मिळाली. पॉवर प्ले मध्ये धावा बनवणं फार महत्वपूर्ण असेल. नक्कीच आणि आतापर्यंत मागच्या 5 बॉलमध्ये कुठल्याही प्रकारची जोखीम घेतली नाहीये. कारण सातत्याने सिंगल डबलवरती जास्त भर दिले. प्रॉपरली स्ट्रोक आतापर्यंत खेळलेले नाहीयेत. शेवटचा बॉल या ओव्हरमधील या बॉलवरती तो प्रॉपरली स्ट्रोक खेळला आणि बॉलला पाठवलाय लॉंग ऑनच्या बाहेर. एक उत्तुंग षटकार. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅगनेपासून स्ट्रोक षटकार. थँक्यू डीजे. मयूर पाटीलच्या बॅटमधून षटकाराला धावफलक 14च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 47 धावा तुम्हाला बनवायच्यात आणि बनल्या त्यापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये 14. मी सांगितलं होतं की पॉवर प्लेतून बोट बनवावं लागेल आणि पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमण अक्षरशः विजयाच्या उंबरठ्यावरती घेऊन जाऊन पोहोचवेल माऊली 11 तलावपाडा बी या संघाला.
आणि ज्या प्रकारे मागच्या ओव्हरमध्येची रणनीती आपल्याला पाहायला मिळाली, 5 बॉलमध्ये फक्त सिंगल डबलवरती जास्त भर दिला आणि शेवटच्या बॉलवरती जो फलंदाजाचा आत्मविश्वास पाहायला मिळाला, मयूरच्या बॅटमधून तो उत्तुंग षटकार आला. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 14 आणि हा आत्मविश्वास प्रत्येक बॅटरकडे असायला हवा. ज्या प्रकारे मयूर आपल्याला पाहायला मिळतोय, वय फार कमी आहे आणि कमी वयामध्ये एक मोठी उंची त्याने गाठलाय. 24 बॉल 33ची गरज, 24-33चं समीकरण. 47 धावा तुम्ही उभारला, त्याला डिफेंड करण्यामध्ये तुमची खूप मोठी जबाबदारी होती. त्या जबाबदारीला आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये सार्थ ठरवता आलं नाही आहे, पण तो अजून सुद्धा मॅच ऑन आहे. इथून कमबॅक होऊ शकतो आणि कमबॅक होणं गरजेचं आहे. आता गोलंदाजी मार्कवरती एक्सपिरियन्स होल्डर अर्थातच प्रकाश आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती आले आहेत सेकंड ओव्हरमध्ये. त्यांच्या विरुद्धामध्ये एका बाजूला यंगस्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आजचा दिवस जर पाहिला तर माऊली इलेव्हन तलावपाडा बी टीमच्या बाजूने ज्या प्रकारे यंगस्टर्सने कामगिरी केली, अजूनही यश पाटीलचं येणं बाकी आहे, हार्दिक पाटीलचं येणं बाकी आहे. आणि इथून पुल करण्याचा प्रयत्न झाला होता, कॉन्फिडन्स तितकासा नव्हता. एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी होणार नाहीये, परंतु इथून पंचांकडे अपील केली गेली. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. आणि आजच्या दिवसामधून जर माऊली इलेव्हन तलावपाडा बी टीम जर टॉप 5 मध्ये पोहोचतोय तर अमेरिका लँडिंग ग्रुप यांच्याकडून 5,000 रुपयांचा त्यांच्यासाठी कॅश प्राईज असणार आहे. कार्तिकजी पाटील, प्रतीकजी पाटील आपण पाहतोय, अश्विनजी गुंगे आपल्याला पाहायला मिळत आहेत, मानसजी नाईक आपण पाहतोय, आशिष उसगावकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे सर्व जे आपले 5 जे गोड व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या मदतीतून यूट्यूब लाईव्हचा जो सर्व खर्च आहे तो त्यांनी उचलला गेला, म्हणजे त्यांच्या मदतीतून स्पॉन्सर केले गेले. आणि मागच्या वर्षी सुद्धा बक्षिसांचा वर्षाव त्यांनी केला होता, त्यामध्ये आवर्जून नाव घेईन कार्तिक पाटील यांचं. 23 बॉल शिल्लक, जिंकण्याकरता 32 धावसंख्येची आवश्यकता. 23 मध्ये 32 समीकरण इथून आतामध्ये घ्यावं लागेल. मयूर करता हा बॉल, मयूर दहाडतोय आणि बॉलला इथून पाठवण्याच्या प्रयत्नामध्ये होता, पण खेळाडू आला लॉंग ऑनचा, त्यांनी चांगल्या दर्जाचा ते कॅच टिपला. विकेट. मयूर पाटील याला माघारी परतावं लागेल. थँक्यू डीसी. आणि सर आजच्या दिवसामध्ये संजय कनेरा यांचा उल्लेख करण्यासारखा वाटतोय, कारण जो परफॉर्मन्स त्यांनी दाखवलाय विथ द बॅटमध्ये सुद्धा चांगले स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आले होते पहिल्या इनिंगमध्ये. आणि कॅच काय जबरदस्त माइंडसेट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बरोबर टायमिंग, जे जम्प घेतली होती बरोबर टायमिंगवरती त्यांनी जम्प घेतले आणि कॅच कंप्लीट केला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत हार्दिक पाटील. पाटलांचा नाद करायचं नाही. आता या इनिंगमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करतील, जास्त एफर्ट्स लावले या बॉलवरती आणि सरळ बॉलला फेकून दिलाय. पहिल्याच बॉलवरती बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. थँक्यू सो मच हार्दिक. या बॉलमध्ये बघा, ॲक्शन रिप्लेमध्ये बघा, बराच शॉर्ट बॉल होता, त्याच्यानंतर हुक करण्याचा प्रयत्न केला गेला, पण आय थिंक माझ्यामध्ये हा चौकार नव्हे तर हा कॅचची संधी होती. ते खेळाडू सांगतात की मला बॉल दिसला नाही, सूर्याची किरणे डोळ्यावरती आले, पण अक्षरशः इथून हा जर कॅच बनला गेला असताना तर हार्दिक पाटीलच्या स्तंभावेत इथून टीमला मोठा धक्का लागू शकला असता, कारण की संघाचा प्रमुख खेळाडू म्हणजे तो हार्दिक पाटील होता. जरूर पाठीचा कणा आहे या टीमचा. विथ द बॉल त्याने जो स्पेल हाताळलाय, एक उल्लेखनीय कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. ऑस्ट्रमच्या भरपूर बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला, पंचांनी पाहिलं आणि आमिर सरांच्या मदतीतून या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित केला गेलाय. भरपूर ऑस्ट्रमच्या बाहेर बॉल होता. 21 बॉल शिल्लक, जिंकण्याकरता 27 धावा बनवायच्या, तिथून गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. हार्दिक पाटील पहिल्या बॉलवरती मी म्हणेल की त्याला जीवनदान मिळालंय, चौकार देखील मिळालाय, पण जो स्क्वेअर लेगचा फिल्डर त्याने चुकी केली आहे. आणखी एकदा दिशा भरकटली आहे, दिशा से भटके तो पडेंगे फटके. इथून आणखी एक व्हाईट बॉल. बॉल शिल्लक आहेत 21 आणि जिंकण्याकरता 26 धावसंख्येची आवश्यकता. हार्दिक इथून बघा, आपल्या खिशामध्ये पैसे कमी आहेत आणि इथून उधळपट्टी जास्त होते. नक्कीच बँक बॅलन्स ऑलरेडी कमी आणि तिथून या चुका होत आहेत. कुठेतरी इथून याच्यावरती जास्त लक्ष द्यावं लागणार. या बॉलवरती उंची जास्त प्राप्त झालाय आणि लांबी सुद्धा हाईट अँड सम लॉंग अँड स्ट्रॉंग. बॉलला फेकून दिलाय मिड विकेटला. हार्दिकच्या बॅटमधून षटकार. थँक्यू डिझे. हा बॉल देखील बघा बराच वेळ हवेमध्ये होता आणि तशा प्रकारे अमेरिकन लँडिंग जो ग्रुप आहे त्यांच्याकरता जो बॉल लँड केलाय मैदानाच्या बाहेर.
अमेरिकन लँडिंग ग्रुप यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. इथून माऊली तलावपाडा बी संघ जर जिंकले तर ही मॅच जर जिंकले तर डेफिनेटली तुम्हाला 5,000 लागू होणार आहेत. तर ते कशा प्रकारे येतील ना, डॉलरमध्ये येतील की ते रुपीजमध्ये येतील त्याच्यावरती नजर राहील. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल इथून देखील खेळून काढला जातो याला हार्दिक याला. इथून बघा जर तुमच्या बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन होतं तर व्हाईट बॉल देखील सोडला जात नाही. चांगल्या प्रकारे इथून कनेक्शन. 19 बॉल शिल्लक, 19ची आवश्यकता. हार्दिक काय वाटतंय कोणाच्या दिशेने मॅच जाईल? जरूर इथून ज्या प्रकारे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि फिल्डिंगमध्ये जी चुका झाल्यात आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा रन या ठिकाणी खर्च केल्या गेल्या, त्यामुळे इथून तरी जास्त चान्सेस आहेत ते म्हणजे असं मावली तलावपाडा बी टीमच्या बाजूने. एकच धाव या बॉलवरती येते. आता येणारे 3 षटकांनी 3 षटकांमध्ये 18 रनची गरज, म्हणजे रन टू बॉल इक्वेशन त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि जाऊया संगीत कक्षामध्ये. थँक्यू डीजे. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतला गेला आणि आता या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये तोच प्रयत्न या ठिकाणी असेल का बॅटिंग टीमचा? कारण मागच्या 2 ओव्हरमध्ये ज्या प्रकारे कामगिरी झाल्या म्हणजे मोठा फरक या ठिकाणी पाहायला मिळतोय. कंपॅरिझन जर केला तर वाघोबा कंदरपाडा टीम 2 ओव्हरमध्ये 11 वरती होता, 3 विकेट त्यांनी गमावले होते. पण इथून जर विचार केला तर भरपूर फ्रंट फुटला आहे माऊली तलावपाडा बी टीम. 29 वरती खेळता येतं आणि 1 विकेट त्यांनी गमावलाय. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये 18ची गरज आहे, म्हणजे रन टू बॉल इक्वेशन. आणि त्याचबरोबर आयोजकांची मेहनत आपल्याला पाहायला मिळते. आज वेळेवरती सामने पूर्ण होत आहेत आणि प्रत्येक सामना 5-5 षटकांचा. म्हणजे आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यांच्या मेहनतीस दाद द्यावी लागणार आहे. या चुका भरपूर या ठिकाणी कदाचित आज झोप लागणार नाहीये या खेळाडूंची. काय म्हणाल सँडी सर? यस, निश्चित स्वरूपामध्ये या चुका टाळणं फार महत्त्वपूर्ण. पण असं वाटतं की दोन मॅच संपली आहे, पण माझ्या मते तरी मॅच संपली नाहीये. कारण की 17 बॉलमध्ये 17ची आवश्यकता आहे. जर तुम्ही कदाचित तुमचे खांदे जर ढिल्ले पडले तर ते मॅच अडवा. मला आठवतो तो 2024चा तो T20 वर्ल्ड कप जिथून रन बॉलची आवश्यकता होती साऊथ आफ्रिका संघाला. पण मॅचमध्ये टर्न अँड ट्विस्ट कधी देखील येऊ शकतो. जर चांगले बॉल तुम्ही जर डिलिव्हर कराल तर तुम्हाला या मॅचमध्ये देखील जिवंत राहण्याची संधी मिळेल. नक्कीच तो आत्मविश्वास स्वतःवरती ठेवावा लागणार आहे. आता 16 मध्ये 17 बनवायचे आहेत आणि सँडी सर जेव्हा 17चा आकडा समोर आलाय तेव्हा कुठल्याही प्रकारचा आणि कोणताही इतिहास घडलाय. त्यामुळे आता येणाऱ्या या 17च्या आकड्यावरती इतिहास घडेल का? परंतु या बॉलवरती या ठिकाणी 6 धावांची मोहर उमटवली गेली. या चुका जर कराल तर त्याचं भुगतान करावंच लागणार आहे. बॉलला फेकून दिलाय वाडेश लॉंगनला षटकार. हार्दिक आता थांबायचं नाव घेत नाहीये. 5 बॉलमध्ये 17 त्यांनी बनवल्यात. कदाचित हार्दिक घाईमध्ये आलाय. 11 आणखी धावसंख्येची आवश्यकता. जर तुम्ही असे अकूट टप्प्याचे बॉल त्याच्यावरती देखील स्लो ओव्हर 1 तर निश्चित स्वरूपामध्ये साऊथ आफ्रिकेचं तुम्हाला उदाहरण दिलं होतं, पण ते कदाचित उदाहरण कामाला येणार नाहीये. ते तो आत्मविश्वास गोलंदाजांकडे कुठेतरी नाहीये, कारण सातत्याने त्या चुका पुन्हा पुन्हा होत आहेत. मागच्या 3 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्यात. म्हणजे इथून अजूनही त्याच्यावरती चर्चा आपण करणार आहोत समीकरणावरती. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, परंतु इथे काय घडलंय या चुका. आणि शोल्डर अर्थातच आपण खांद्यांचा जो उल्लेख केला होता ते खांदे कुठेतरी खाली झुकताना पाहायला मिळत आहेत, शोल्डर डाऊन होताना पाहायला मिळत आहेत. एक धाव या बॉलवरती येते. एकीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 37 37 फलकावरती लागला. म्हणजे इथून 10 धावांची आवश्यकता विजयाकरिता. दुसऱ्या बाजूला हार्दिक पाटील बघू चर्चेत असलेलं नाव, ट्रेंडिंग मध्ये असलेलं नाव. चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी पेश केलाय. लॉंग लक्षदर्शक आहेत. फील्ड करेपर्यंत एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकेवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. आणि मागच्या 3 ओव्हरमध्ये जी कामगिरी झाली सँडी सर ती उल्लेखनीय राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 आणि आतापर्यंत अजून इथून या ओव्हरमधील जर विचार केला तर 9 धावा आल्या तर अजून इथून 1 बॉल स्केल बाकी आहे. शेवटचा बॉल आणि बॉलिंग ट्रॅकवरती प्रतीक इथून समोर खेळण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर त्या ठिकाणी उडवलाय आणि सरळ लँड केलाय लॉंग ऑफच्या बाहेर. आमच्या कॅमेरामॅन प्रवीणजी पाटील यांच्या स्वागताकरिता षटकार. थँक्यू डीजे. हार्दिक पाटील यांच्या बॅट मधनं हेलिकॉप्टर आपण बघितलाय आणि तो सरळ लँड झालाय प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये. आणि प्रवीण पाटील देखील प्रेक्षक वर्ग दाखवतात. कोण फोनवरती बिझी आहे, कोण मॅच मध्ये बिझी आहे. तर सर्वांचं लक्ष आपण या मॅच कडे बघतोय. आय थिंक प्रेक्षक नव्हे तर ते नितेश कदम सर आहेत आय थिंक माझ्या मते. तर
पंचांच्या भूमिकेमध्ये होते. आता आराम तीनची आवश्यकता आहे. 12 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 3ची आवश्यकता. हार्दिक पाटील एक तर्फी त्याने ती मॅच बनवली आहे. फक्त 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल चांगल्या प्रकारे इथून खेळून काढला जातोय. सिंगल धाव तर इथे मिळेल. इथून फुटबॉल बॉल जात नव्हता पण बॉलला इथून लात मारून मैदानाच्या बाहेर फेकलंय आणि इथून संघ विजयी प्राप्त करतोय. माऊली 11 तलावपाडा बी गोइंग टू द टॉप 5 मध्ये आपण बघितलं तर जे अंतिम जे 5 संघ असतील त्याच्यापैकी पहिला नॉमिनेशनचा फॉर्म भरून द्या. आपण संघ बघतोय माऊली 11 तलावपाडा बी यांच्या माध्यमातून चांगलं प्रदर्शन झालंय. अभिनंदन. थँक्यू डीजे. आणि कंदरपाडा टीमचं इथून प्रवास समाप्त झाला या स्पर्धेमधील. कौतुकास्पद कामगिरी त्यांची राहिली आणि इथून कुठेतरी कार्तिक पाटील साहेबांकडून 5,000चा चेक सुद्धा कदाचित लिहिला जाईल. आणि त्याचबरोबर वेळेवरती सामने पूर्ण झाले आणि या सर्व संघांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. त्याचबरोबर विशाल नाईक सर सुद्धा या ठिकाणी, त्याचबरोबर आमचे नितेश कदम सर असतील, अमीर सर आपल्याला पाहायला म्हणतायत. या संपूर्ण तिन्ही पंचांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद.